सत्र परीक्षा 2021-22 वर्ग 10वी विषय मराठी कृतीपत्रिका गुण 80 वेळ 3 तास. तर कृतीपत्रिकेसाठी सूचना 1. सूचनेनुसार आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या काढाव्यात. आकृत्या पेननेच काढाव्यात. उपयोजित लेखनातील कृतीसाठी सूचना निवेदन आकृतीची आवश्यकता नाही. तसेच या कृती लिहून घेऊ नयेत. विभाग 5 उपयोजित लेखन प्रश्न 5 किंवा सारांश लेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्रश्न 1 अपठित उतारा वाचून त्या उतार्याचा सारांश लिहावायचा आहे. स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. तर आता विभाग 1 आहे गद्य. प्रश्न पहिला पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 1. आकलन. आकृती पूर्ण करा. शब्दाची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा. तर आपल्याला शब्दाची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे 4 लिहायचे आहेत. ते तुम्हाला या उत्तरामध्ये दिले जातील. ते तुम्ही लिहून काढायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे 2. आकलन. रिकाम्या चौकटी भरा. भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग. तो कोणता ते तुम्ही उतारा वाचून लिहायचा आहे. दुसरा आहे शब्द भलत्याच ठिकाणी तोडल्यामुळे होणारा गोंधळाचा शब्द. त्याचे उत्तर तुम्ही लिहा. परत तिसरा आहे स्वमत. लेखकांनी मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा. ते तुम्ही तुमच्या भाषेत लिहायचं आहे की लेखकांनी मराठी भाषेचा केलेला सन्मान. आता आहे पठित गद्य. प्रश्न पहिल्यामधील आहे पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा. 1. आकलन. त्यातला पहिला आहे आकृत्या पूर्ण करा. पानाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहायचे आहेत. दुसरा आहे नावे लिहा. झाडावरून गळून पडणारी. त्याचं उत्तर लिहायचं आहे कर्णकुटू आवाजाने जागे होणारे. तर हा उतारा वाचून तुम्ही वरील 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. तर खाली दुसरा प्रश्न आहे आकलन. रिकाम्या चौकटी भरा. गवत पात्याने उराशी बाळगलेली भावना. सुंदर स्वप्नांमध्ये दंग असणारे. तरुण पिढी बेजबाबदार आहे असे मानणारी. वडील पिढी कडकटी असते असे मानणारी. तर प्रश्न तिसरा आहे स्वमत. तुम्हाला आठवत असलेला किंवा तुमच्या आईबाबांनी सांगितलेला तुमच्या लहानपणाचा एखादा प्रसंग लिहा. तर तुम्हाला इथे तुमच्या लहानपणी असं वेगळं काय घडलं होतं ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. दुसरा आहे अपठित गद्य उतारा. प्रश्न पहिला पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा. त्यातला 1. आकलन. त्यातलं पहिला आहे पुढील भाव व्यक्त करणारे वाक्य उतार्यातून शोधून लिहा. तर आहे वृक्ष बहरू लागले आहेत. दुसरा आहे स्पष्ट करा. पाणी समजूतदार वाटते. तर या दोन्ही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला खालील उतार्यामध्ये भेटतील. हा उतारा असल्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं देता येतील. आता त्यातलं दुसरं आहे आकलन. पुढील आकृती पूर्ण करा. पुढे वाहता वाहता पाण्याकडून होणाऱ्या विविध क्रिया. ते तुम्हाला लिहायचं आहे. आता विभाग 2 आहे पद्य. प्रश्न दुसरा पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. त्यातला 1 आहे आकलन.
चौकटी पूर्ण करा. यांनी सावध असावे. दुसरा आहे अंगी बाणावी अशी. त्यातलं ब, पुढील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात. तोंडाळ खाली आहे संत. प्रश्न त्यातला 2 आहे आकलन, आकृती पूर्ण करा म्हणून. तिथे आहे संत रामदासांच्या मते कधीही करू नयेत अशा गोष्टी. तर हे वरील तिन्ही जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर तुम्हाला या कवितेमध्ये मिळेल. आणि तिसरा दिलेला आहे सरळ अर्थ लिहा. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी. या ओळीचा सरळ अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. तसंच चौथा प्रश्न आहे त्यातलाच आहे वाट पुसल्याविना जाऊ नये, फले ओळखिल्याविना खाऊ नये. या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारे अर्थ सौंदर्य स्पष्ट करा हे तुम्हाला लिहायचं आहे. प्रश्न दुसरा आहे खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. कविता एक दिली आहे वस्तू किंवा दुसरं दिलं आहे आश्वासक चित्र. तर आपल्याला थोडक्यात या रसग्रहण लिहायचं आहे. म्हणजे प्रस्तुत कवितेचे कवी कोण आहेत, प्रस्तुत कवितेचा विषय काय आणि कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. पुन्हा ई आहे पुढे दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. तर या ओळीचं रसग्रहण करायचं आहे. म्हणजेच भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य आणि काव्य सौंदर्य या 3 ह्याच्यात रसग्रहण करायचं आहे. आता विभाग 3 आहे स्थूल वाचन. प्रश्न तिसरा पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. इथे 3 कृती दिलेल्या आहेत. आपल्याला यातून फक्त 2 लिहायच्या आहेत. तर प्रश्न पहिला आहे त्यातला आहे टिप लिहा. गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष. दुसरा आहे मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा. त्यातला तिसरा आहे साहित्य कृतींचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आता विभाग 4 आहे व्याकरण. प्रश्न चौथा व्याकरण कृती. त्यातला पहिला आहे समास. पुढील विग्रहावरून सामासिक शब्द ओळखा. प्रत्येक गावी. दुसरा आहे मागे किंवा पुढे. 3 भुवनांचा समूह लोकांना प्रिय. तर याची उत्तरे तुम्ही लिहू शकता. शब्दसिद्धी. खालील तक्ता पूर्ण करा. आपल्याला ते शब्द दिले आहेत आणि त्यातून आपल्याला प्रत्येक गटित शब्द लिहायचे आहेत आणि उपसर्ग गटित शब्द लिहायचे आहेत. तर बिनचूक, दुकानदार, उपहार, शिष्टाई हे तुम्ही प्रत्येक गटित शब्द आणि उपसर्ग गटित जे येतील ते लिहायचं आहे. तिसरा आहे वाक्प्रचार. खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तर 4 वाक्प्रचार दिले आहेत. त्यातून फक्त 2 लिहायचे आहेत. खांद्याला खांदा लावणे, कंठस्नान घालणे, माशा मारणे, खस्ता खाणे. ह्यातील फक्त 2 लिहिले तर चालतील. आता आहे भाषिक घटकांवर आधारित कृती. शब्दसंपत्ती. खालीलपैकी कोणत्याही 2 शब्दसमूहासाठी 1 शब्द लिहा. तर इथं 3 शब्दसमूह दिले आहेत. तर तुम्हाला फक्त 2 लिहायचे आहेत. कुठलीही अपेक्षा न ठेवता. आणि दुसरा आहे समाजाची सेवा करणारा. आणि तिसरा आहे ज्याचे आकलन होत नाही. तर त्याची उत्तरे तुम्ही लिहायची आहेत. ब आहे
खालील शब्दाचे कमीत कमी 2 समानार्थी शब्द लिहा. तर वाट या शब्दाचे 2 समानार्थी शब्द लिहायचे आहेत. क आहे, खालील शब्दांतील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. इथे सूचना दिली आहे की बाल व पण हे शब्द वगळून लिहायचे आहेत. तर बालपण या शब्दापासून 2 शब्द लिहायचे. दुसरा आहे लेखन नियमानुसार लेखन. खालीलपैकी कोणतेही 4 अचूक शब्द ओळखा. तर आपल्याला इथे 6 अचूक शब्द ओळखायला सांगितले, तर त्यातले 4 लिहायचे आहेत. निर्जीव, निर्जीव, निर्जीव. तर ह्यातले तुम्ही लिहू शकता. निर्जीव, अंतःकरण, शीर्षक, ज्येष्ठ, कीर्ती, दृष्टी. हे 6 शब्द आहेत, त्यातले फक्त तुम्हाला 4 लिहायचे आहेत. आता तिसरा आहे विरामचिन्हे. खालील नावांसमोर अचूक विरामचिन्हे काढा. एकीकडे नावे आणि दुसऱ्या साईडला चिन्हे. इथे दिले आहे स्वल्पविराम आणि पूर्णविराम. त्याची चिन्हे तुम्हाला त्या नावासमोर लिहायची आहेत. चौथा आहे पारिभाषिक शब्द. खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. तर इंडेक्स या शब्दासाठी मराठीत काय वापरतात आणि फीडबॅक या शब्दासाठी मराठीत काय वापरतात. तर विभाग 5 आहे उपयोजित लेखन. प्रश्न 5वा अ. पत्रलेखन व सारांश लेखन यापैकी कोणतीही एक कृती सोडवा. त्यातला पहिला आहे पत्रलेखन. पुढील फलक वाचा आणि सूचनेनुसार कृती करा. तर सदर्शनाय कलनिर्दनाय. भांबुर्डे पोलीस ठाणे कोल्हापूर. पोलीस हे जनतेचे मित्र आहेत. पोलिसांशी निर्भयपणे संपर्क साधा. महिला संरक्षणासाठी पोलीस खात्याचे स्वतंत्र ॲप. अभिनव विद्यामंदिर कोल्हापूर यांचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी वाहतूक नियंत्रण उपायुक्तांना विनंतीपत्र लिहा. किंवा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून भांबुर्डे पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी महिलांची छेडछाड थांबवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. किंवा विभाग 1 मधला पहिल्यातला ई मधील अपठित उतार्याचे 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा. तर प्रश्न 5वा मधील आ. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. तर जाहिरात लेखन आहे. त्याची शब्द मर्यादा 60 ते 90 शब्द असली पाहिजे. पुढील जाहिरातीचे अधिक आकर्षक स्वरूपात पुनर्लेखन करा. तरी तुम्हाला जाहिरात दिली आहे आणि अजून तुम्हाला काहीतरी आकर्षक करून ही जाहिरात पूर्ण करायची आहे. तरी जाहिरात तुम्ही वाचून असं आकर्षक स्वरूपात लिहू शकता. पुढे आहे बातमी लेखन. पुढील विषयावर बातमी तयार करा. त्याची शब्द मर्यादा 60 ते 90 शब्द असली पाहिजे. शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात 15 जून विशिष्ट कार्यक्रमाने झाली. विद्यार्थ्यांना अतिशय आनंद झाला. याच्यावर बातमी लिहायची आहे की शाळेच्या पहिल्या दिवशी त्याची सुरुवात. तर पुढे आहे कथालेखन. दिलेल्या मुद्द्यांवरून कथालेखन करा. त्याची शब्द मर्यादा ही 60 ते 90 शब्द असली पाहिजे. तर आपल्याला काही खाली मुद्दे दिले आहेत, त्याच्यावरून आपल्याला गोष्ट तयार करायची आहे. तर इथे दिलेले आहेत सैरा बहिरा मनवा डॅश आई वडिलांशी वाद डॅश अभ्यासाकडे लक्ष नसणे डॅश आधुनिक राहणीमानाचे व्यसन डॅश वर्गात चोरी करणे डॅश घरातून पळून जाणे मालिकेत काम मिळण्याचे स्वप्न भंगणे
आणि घरी परतणे. तर पुढे आहे प्रश्न 5 मधील ई, लेखन कौशल्य. पुढील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. तर एक आहे वैचारिक लेखन. पुढील मुद्द्यांच्या आधारे दिलेल्या विषयावर तुमचे विचार लिहा. तर त्याची शब्द मर्यादा आहे 100 ते 120 शब्द. येथे तुम्हाला ग्रामीण जीवनातील स्नेहभाव, अडीअडचणीत मदत करणे, ग्रामीण भागातील परस्पर संबंधाचे स्वरूप, एकोप्याचा आधार, मुलांपासून थोरापर्यंत एकोपा आणि ग्रामीण भागातील उणीवा. तर याच्यावर तुम्हाला वैचारिक लेखन म्हणजे निबंध लिहायचा आहे किंवा प्रसंग लेखन लिहायचं आहे. तर पुढील चित्रे पहा आणि महापुराचे थैमान या विषयावर प्रसंग लेखन करा. तर इथं तुम्हाला चित्र दिले आहेत आणि तिथं लिहिलेलं पण आहे की शाळेतील वह्या पुस्तकांचे झालेले नुकसान, नदीला पूर येणे, मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, माणसे गुरे घरे पाण्यात वाहत जाणे, लोकांचे टेकडीवर स्थलांतर. त्याच्या आधारे तुम्हाला प्रसंग लेखन लिहायचं आहे. तर पुढे आहे आत्मकथन. हा एकदम शेवटचा प्रश्न आहे. आत्मकथन. पुढील चित्रातील कोणताही एक घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून त्या घटकाचे आत्मकथन लिहा. तुम्हाला हे चित्र पाहून आत्मकथन लिहायचं आहे. नाहीतर तुम्ही निबंध सुद्धा लिहू शकता, प्रसंग लेखन लिहू शकता. तर मित्रांनो, असाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि अशाच प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.